काढल्याबरोबर काय सुगंध आला आहे. तरी आपण एकदा थोडं टेस्ट करून बघूया शिजलेत का. कोळंबी आहे ना ही कडकच असते, अशी चिकनसारखी मटणासारखी अशी सॉफ्ट होत नाही शिजल्यावर. ती फक्त खाल्ल्यावर तुम्हाला कळेल. दुनिया की सबसे टेस्टी रेसिपी. नमस्कार मित्रांनो, मी युवक आणि तुम्ही बघत आहात क्रेझी अबाउट फिशिंग. आज आपण पूर्ण दिवसभर फिशिंग करणार आहे आणि कुकिंग सुद्धा करणार आहे. पण इथपर्यंत पोहोचायला आपल्याला जवळपास 5 दिवस लागले. म्हणजे हा स्पॉट आपल्याला इकडे मिळाला आणि इकडे भरपूर मासे होते, पण त्या माशांना बेटची सवय नव्हती. तर त्या माशांना आपण ना रोज फीड टाकून, सकाळ संध्याकाळ फीड टाकून त्यांना चटक लावली आणि हा स्पॉट रेडी केला. हळूहळू मासे जमा व्हायला लागले. तो रोहू आहेत, त्यामध्ये चिलापी सुद्धा दिसत आहेत. अरे रे 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 रे, नाही हे बारीक आहे, एवढे नाही. अरे अरे लय मोठी आहे. बापरे, केवढी आहे साईज. साईज बघा, साईज. मासे जमा झालेत, फीड परत टाकूया. ही साईज नको आपल्याला. अरे बापरे बापरे बापरे, काय जबरदस्त. लाल भडक एकदम मस्त. एवढं जोरात वारं सुरू आहे तरी पण उचलली, हे इम्पॉर्टंट गोष्ट आहे. नेलं. अरे खाते खाते. खा 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 खा. अरे बापरे, बापरे, डबरू डबरू पैलवान. अरे बापरे बापरे, केवढी मोठी ही. आई शपथ, काय साईज आहे. रंग बघा, खतरनाक. पंख बघा कशी लाल लाल आहे, लाल भडक आहे. हे नर आहे, हा नक्कीच नर आहे. डोळे बघा, एकदम निळे मोठे डोळे आहेत. मोझांबिक चिलापीचे एवढे मोठे डोळे नसतात. यांचे स्केल्स पण बघा, एकदम मोठे मोठे स्केल असतात. हे पंख बघा, हे यांचे खरे वेपन आहेत. लागले कुठं तर खतरनाक, म्हणजे यांच्यापासून वाचूनच राहावं लागतं. पंख बघा, हे केवढे, जवळपास माझ्या हाता एवढेच आहे. यांची शेपटी बघा,
रंगीत आहे एकदम जबरदस्त. हे झिंगे जरा लहान साईजचे, म्हणजे आता सीझन नाही त्यामुळे लहान साईजचे. आणि आपण हे विकत घेतलेत, पकडले नाही आहे. जरा यांना कट करून घेऊया. याच्यासोबत ही नस ही पण निघाली, ही पण काढून घ्या. हे बघा अशा प्रकारे ही कोळंबी निघते. ही आपल्याला हवी आहे. असे पीसेस करून घेतलेत बघा आपण. मुंडकं वेगळं आणि कोळंबी वेगळी. हे डोकं आहे, डोक्यातला एक विशेष भाग आपल्याला लागणार आहे आणि पूर्ण डोकं पण लागणार आहे. आपण फेकायचं नाही डोकं. हे बघा यातली फक्त ही जी घाण आहे ना ही काढून घ्यायची. हे बघा हे फॅट राहून देऊया आपण, फॅट पण आपल्याला लागणार आहे. तर अशा प्रकारे हे मुंडकं जे आहे हे एवढं निघालं हे काढून घ्या. बाकी हे आहे तसंच राहून द्या. ठीक आहे, हे नाही निघत आहे तर राहून देऊया असंच. हे असंच ठेवायचं आपल्याला. मॅरिनेशनचा आपला मिक्स मसाला. एक गोष्ट करायची की इकडे जास्त मसाला नाही घालायचा आहे, एकदम कमी, जितका कमी होईल ना तितका कमी, कारण की झिंग्याची आपली एक वेगळी मस्त टेस्ट असते. मीठ, लिंबू आणि आलं लसूण पेस्ट आणि मस्तपैकी मिक्स करून घ्या. वो लय जास्त बटर पडलं. 4 इलायची, दालचिनी, ब्लॅक पेपर, तेजपत्ता. बटरचा मस्त सुगंध येतोय. थोडा कांदा घालूया. आलं लसूण पेस्ट, थोडीशी टमाटे. ही मुंडकी आहेत. कभी कभी हम कुछ चीज़ें ऐसी बनाता है कि हमको लगता है हम इस खाने का भगवान है. झालं सूप रेडी. सूप काढूया आणि मस्तपैकी आता कोळंबी फ्राय करूया. बटर, अमूल बटर. याच्या फॅटमध्येच याला फ्राय केलं ना, हा 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 एक नंबर टेस्ट लागते. बापरे. थोडीशा मिरच्या, कांदा, ढेर सारा. टोमॅटो. और ये गए कोलंबी. काढल्याबरोबर काय सुगंध आला आहे. तरी आपण एकदा थोडं टेस्ट करून बघूया शिजलेत का. कोळंबी आहे ना ही कडकच असते, अशी चिकनसारखी, मटणासारखी अशी सॉफ्ट होत नाही शिजल्यावर. ती फक्त खाल्ल्यावर तुम्हाला कळेल. दुनिया की सबसे टेस्टी रेसिपी. बहुत ज़बरदस्त, खूपच ज़बरदस्त. इतकं टेस्टी आहे ना. हाय 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 हाय, मजा आली. भन्नाट फ्राय झालं, भन्नाट रेसिपी झाली आहे, एक नंबर. म्हणजे आता हे मी सगळं संपू शकतो, इतकी जबरदस्त लागते ना. हे बघा किडे होत आहेत, त्यामुळे ते नारळाचं हे जाळलं आहे. थोडंसं विस्तव पेटवल्याने ते बारीक बारीक किडे फार त्रास देतात. वा किती थिक आहे, बापरे. पहिल्यांदा झिंग्याचं सूप आपण पितोय. गारवून देऊ, लेस गरम आहे. बटर बटर बटरमुळे इतकी भारी टेस्ट लागते. हे बघा हे झिंग्याचं मुंडकं आहे गरम गरम. त्याच्यामध्ये पण भरपूर मांस असतं, खूप आपलातून.
खेकडे झिंगे खायची हीच पद्धत असते. त्यांचा पेंदा असतो किंवा हे असं काय असं ना, ते चावून चावून त्यातलं जे मांस आहे ना किंवा गर काय बोलू शकतो आपण, ते सगळं चावून चावून बाहेर काढून गिळून घ्यायचं आणि वरचं जे शेल असतं कडक ते थुकून द्यायचं असतं. हा खूप रिफ्रेशिंग, इतकं रिफ्रेशिंग आहे ना. म्हणजे अफलातून मागील काही दिवसामध्ये आपण इतक्या भारी भारी जबरी रेसिपीज बनवल्या आहे ना, सगळ्या यूट्यूबवर पहिल्यांदाच तुम्हाला बघायला मिळाल्यात. त्यातलीच आज एक झिंग्याच्या मुंडक्याचं सूप आणि त्याच्यासोबत ब्रेड. लय भारी, लय भारी. त्यांना फुल्ली एनर्जी, म्हणजे इतकी एनर्जी मिळेल ना तुम्हाला याच्यापासून. प्रोटीन आहे आणि एकदम रिफ्रेशिंग आहे. झिंगे घेऊया. वाह काय जबरदस्त झालं आहे. ग्रेव्ही घेऊया, एक ग्रेव्ही. हा जरा मोठा पीस आहे, हा पूर्ण एक आपल्या तोंडामध्ये टाकूया. बघा एकदम मस्त. आणि किड्यांना पण याची टेस्ट लागली वाटतं, सगळे किडे जमा झालेत. त्याचा मांदा जो होता त्या मांद्यामध्येच आपण ते फ्राय केलं आहे किंवा शिजवलं असं बोलू शकता. तर त्या मांद्याची इतकी भारी टेस्ट येते. युजली लोक त्या मांद्याला इतकं महत्त्व देत नाही, पण हा जबरदस्त. थोडं आणखीन घेऊया ब्रेडसोबत खायला. जगात भारी कोळंबी, एक नंबर बनली आहे. विश्वास करा मित्रांनो, अशा प्रकारे जर तुम्ही बनवाल ना कोळंबी, तर म्हणजे तुमची जेवढी डाईट आहे ना त्याच्यापेक्षा दुप्पट तुम्ही खाल. इतकं भारी आणि इतकं जबरी टेस्ट लागते याची. थोडंसं ब्रेडवर घेऊया. ब्रेड आणलाच आहे तर थोडा कांदा. याची ओरिजिनल टेस्टच इतकी भारी ना की याला टेस्ट इन्हान्सरची गरजच नाही. म्हणजे मेयोनीज वगैरे हे काहीच टाकायची गरज नाही आहे. तर पाणी पिऊशी वाटत नाही, कारण की कोळंबीची टेस्ट त्यामुळे थोडीशी तोंडातून जाईल. मी तर तुम्हाला आवर्जून म्हणेल की ही रेसिपी तुम्ही बनवा. म्हणजे सूप पण पाणी पिण्याऐवजी मी सूप पितो. भैया मैं तो तृप्त हो गया. होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा. आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब सुद्धा करा. थँक्स अ लॉट. यही सब करने आए थे। हम लोगों का मम्मी पापा जानते हैं, जो करना है कर लो, पुलिस के पास भेजना, पुलिस के पास भेजो।